श्री शनेश्वर महाराज की जय। अथ शनि महात्म्य प्रारंभ। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूप सुंदरा विनायका, करी कृपा मजवरी। आता नमो ब्रह्मकुमारी, हंसारूढ वागीश्वरी, विनाशोभे दक्षिण करी, विजयमूर्ती सर्वदा। नमन माझे गुरुवार्या, सुखमूर्ती करुणालया, नमो संत श्रोतयांच्या पाया, अभेद भेदा करुणी। आता नमो श्री पांडुरंगा, यावे तुवा कथेची या प्रसंगा, निरसुनी माझिया भवसंगा, करी कृपा मजवरी। गुजरात भाषेची कथा, नवग्रहांची तत्वता, ही ऐकता एकचित्ता, संकटा व्यथा न बाधती। आता उज्जनी नाम नगरी, राजा विक्रम राज्य करी, तेथील चरित्राची परी, ऐका चित्त देवनिया। कोणी एके दिवशी प्रातःकाळी, बैसली होती सभा मंडळी, तेथे महापंडित त्या काळी, लहान थोर बैसले। ऐसी सभा बैसली घनदाट, तेथे चर्चा निघाली सुबट, म्हणून नवग्रहात कोण श्रेष्ठ, सांगावे नीट निवडोनी। कोण्या ग्रहाची कैसी स्थिती, कैसी पूजा कैसी मती, कोण रूप कैसी गती, ऐसे यथार्थ सांगावे। ऐसे ऐकताची उत्तर, पंडित सरसावले समोर, काढून पुस्तकांचा संभार, बोलती ते यथामतीने। प्रथम एक पंडित बोलिला, रवी ग्रह तो असे भला, जो लागे त्याच्या उपासनेला, त्यासी ग्रहपीडा न बाधे। रवी तो सूर्य नारायण, जे नर झाले तत्परायण, त्यांची विघ्ने होती निरसन, महासामर्थ्य रवीचे। आधी व्याधी दरिद्र, स्मरण मात्रेची होती दूर, मग उपासना करी जो नर, चिंतले अर्थ सर्व पुरती। रवी तो मुख्य दैवत, त्याविन सर्वई जाना व्यर्थ, नवग्रह आज्ञा पाळीत, ऐसा श्रेष्ठ हा। ऐकता रवीची वार्ता, आणि इतर ग्रहांची कथा, तेने निवारे सर्व व्यथा, ऐसे नवग्रहही समर्थ। परी रवी असे महाबळी, सर्वा माझी आतुर बळी, प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी, तो हा सूर्यनारायण। तव दुसरा पंडित बोलत, सोमासी असे बळ अद्भुत, तो माळी असे म्हणवित, वनस्पती पोषित असे। जयाचे आराध्य दैवत, शिवसांब कैलासनाथ, त्याच्या भाळी हा विलसत, म्हणून श्रेष्ठ जाणावा। चंद्रवर्षे अमृतास, तृप्त करी सर्व देवास, निशिराज महारूपस, षोडश कळा जयासी। तो न गाजी कोणासी, अति सौख्यदाता सर्वांसी, सदा सर्वदा निर्मळ मानसी, धन्य जयाचे पूजन। मग तिसरा पंडित बोलत, ऐक राया सुनिश्चित, मंगळ तो महासमर्थ, कथा ऐकतयाची। मंगळ ग्रहा महाक्रूर, जैसे का ते खड्गाची धार, तयासा न कळे पार, सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा। मंगळ ग्रहा सोनार, क्रूरता जयाची अति थोर, पोर तो पूजकासी कृपा कर, मंगल करी सर्वदा। गर्व धरुनी पूजा न करीती, मग तो खवळे उग्रमूर्ती, विलया जाय संतती संपत्ती, शेवटी नाश करी जीवित्वाचा। तोची पूजकासी सदा प्रसन्न, सर्व अर्थ करी पावन, सर्व दुःख निरसून, अंतर्बाह्य संरक्षी। तव बोले चौथा पंडित, बुध असे महाबळवंत, बुधाचा प्रताप अद्भुत, सर्व ग्रहा माझी। बुध जातीचा असे वाणी, नवग्रहात शिरोमणी, विघ्ने नासती तयाच्या पूजनी, सर्वानंद प्राप्त करी। बुध ज्यावरी कृपा करी, लक्ष्मीवंत त्यासी करी, ऐसा तो महापरोपकारी, बुधग्रह जाणीजे। बुधग्रह आहे जास नीट, त्यास सर्व मार्ग सुचती सुबट, कोणत्या कार्यासही तूट, तो न करी कल्पांती। बुधाची बुद्धी भारी, कोणासे निष्ठुरता तो न करी, संसार चिंता हरी,
प्राणी मात्राची. मग बोले पाचवा पंडित, गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत, गुरु ते श्रेष्ठ सर्वात, इंद्रादी देवा समजता. गुरु ज्ञानाचा न कळे पार, भाविकासी तो करुणाकार, कर्मा कर्मांचा करी चूर, भवभय व्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग, स्मरण मात्रे होती भंग, नवग्रहात महायोग्य ऐसा जाणीजे. गुरु जातीचा असे ब्राह्मण, सर्वात श्रेष्ठ असे वर्ण, सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा, तुयाच्या साम्यासे नसे दुसरा, त्यापुढे नुरेची थारा, कल्पनेचा कदाही. म्हणून करिता गुरुसेवा, मग ग्रहांचा कोण केवा, गुरु सर्व भाव बजावा, तेने संतोष सर्व ग्राहासी. शिव करी गुरुपचनासी, तेथे पाड काय इतरासी, ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम. तव सहावा पंडित बोलिला, शुक्रग्रह असे बहुबला, जेने राक्षसा उपकार केला, संजीवनी मंत्रे करोनी. शुक्र गुरु तो दैत्यांचा, त्रिभुवन धाक वाहते जयाचा, पार न कळे सामर्थ्याचा, म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती हाये फार, तो करी कर्मा कर्माचा चूर, विघ्ने पळती दूरच्या दूर, शुक्राचे नाम घेता. शुक्र पूजने जे तत्पर, त्याच्या शौर्यासी नाही पारावार, जो दिव्य देही निरंतर, एकाक्षतो. आदिव्याधी दुःख दारिद्र्य, स्मरण मात्रेची होती दूर, सर्व भीष्ट परिकर, प्राप्त करी पूजका. नवग्रहात शिरोमणी, ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी, मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी, शुक्राची असे जानपा. ऐसे सहा ग्रह ऐकोनी राजा, तर्जनी मस्तक डोलवी ओजा, म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडित याते स्मरावे. अनेक ग्रह राहिले कोण, सांगा पंडितो निवडून, कैसी त्यांची नामे कोण, त्या मूर्तीचे बोलिजे. मग संकेत बोले पंडित, राहू आणि दुसरा केतू, हे उभयता अति अद्भुत, दैत कुळचे असती. मातंग जातीचे दोन्ही, दुष्ट क्रिया म्हणूनी, त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी, चळचळा कापती. राहू पिढी चंद्रासी, केतू तो सूर्यासी, ग्रह न बोलिजे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीशी दिसतसे. प्राणी मात्र सर्वजण, त्यासी न सांडिती पिढे विन, परी केलिया पूजन स्मरण, किंचित पीडा करीतासी. राहू महापीडक अनिवार्य माया, तत्पची केतू जान राया, उभयतांची एकचर्या, पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहा परिस अति क्रूर, जनासी पीडा करती फार, म्हणून पूजन स्मरण निरंतर, राहू केतूचे करावे. तव नववा पंडित बोलत, शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात, बलाढ्य होय अद्भुत, न कळे कळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्ग असे सोपा, ग्रह दिक्काळावर छापा, तया शनिग्रहाचा. ज्यावरी तो कोपसी चढे, तयावरी नाना विघ्ने ये रोकडे, तयाचा संसार बिघडे, न राये कल्पांती. शनिदेव महाकोपी, त्याचा पराजय नोये युद्धी, देवदानवा त्रिशुद्धी, दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर, या ग्रंथाचा करी आदर, पूजन स्मरण निरंतर, त्यावर कृपा करी शनिदेव. शनेश्वराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तेली, चरणपंगू सुरत चांगली, पूजा करी काळ भैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर, अथवा कृपा करी जयावर, तयासी सर्व आनंदच प्राप्त होय. दृष्टीचा एका चमत्कार, जन्मला जेव्हा शनेश्वर, तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेने कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पांगुळ झाला निश्चिती, अश्वचित्ता नेत्रांप्रती, अंधत्व आले तक्षणी. तेव्हा त्याने उपाय केले फार, तरी गुण न याची अनुमात्र, जव दृष्टी फिरवी शनेश्वर, तव निगई आरोग्य हाले. ऐसे ऐकता राजा विक्रम, हासुनी बोले सप्रेम, म्हणजे पुत्र जन्मोने काय काम, ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजास ऐसे करी, पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलेला हसून, करी टाळी वाजू गर्जोन,
सभेसी विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसावो. ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवल परी. ती ऐकावी आता चतुरी चित्त देवोनिया. त्या असमयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी. रायांचे वाक्य ऐकता तक्षणी विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित. तव पाहते झाले सभा पंडित म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी जाऊनी नमन करी चरणी. तव टाकीला झिडकारोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसे अद्भुत. याचा चमत्कार क्षणात दाविना पायी आतची. तू फार करीतोस टवाळी नसतीच चढवली कळी. तरी कन्या राशी समोळी तुझला ग्रह मिळालो. आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अतिसत्वर विमान रूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दिनासी. अन्याय घाली पोटासी कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव म्हणे मी तुझं दाखवीन अनुभव. तेव्हा म्हणे खिन्न झाला राव चिंता मानसी फार करी. मग म्हणत असे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला. तो आता कष्टविल आम्हाला तरी कैसे आता करावे. जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल. राव दिलगिल झाला मानसी व सर्जन करी सभेसी. जाता झाला मंदिरासी काही अंतरी सुचेना. करुनिया संध्यास्नान मग करीतसे भोजन. तदनंतर करीत झाला शयन नावेक पलंगावरी. ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास. मग काय वर्तले त्या कथेस तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी 12वा अति क्रूरस्थानी. जेने त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्ष नेमाचे सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदी हसला शनीसी तरी तो कष्टविल तुम्हासी. जो का गांजित्रो त्रैलोक्यासी तोची या महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार. जेणे करोनी शनेश्वर कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन. अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक कर. मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झालिया जाण पुगी फल ब्राह्मणासी देऊन. 23 सहस्त्र जप संपूर्ण यथासांग करावा. जपसंख्या झाल्यावरी चतुर्थांश हवन करी. हवन झालिया उपरी दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनेश्वर रूप मानून त्यासी. दक्षिणा देऊन पूजेसी प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे धान. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता तैसे पंडिताला. तैसे रक्षी निजभक्त पंडित म्हणती राया समर्था. गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला शनी न मानीचा आम्हाला. तोची माता पिता वाईला रक्षा तोची पैजाना. मग बोले विक्रम पंडितासी तुम्ही जावे आपुल्या ग्रहासी. जे होणार असेल ते निश्चयसी घडून येईल न टळेची. ऐसे बोलून या उत्तर काय झाला चमत्कार. चित्त करून या स्थिर श्रवण करावे सर्वाई. असे मग कोण एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी. कारवान वेशे उज्जिनिसी घोडे विकाया आला शनिदेव. रूप पालटून आपुले वारू विकावया आणले. तव तेथे गिरायक पातले रावई आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसत असे राव तयासी म्हणे शनिदेवो. वारू फिरून पहावो मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवित. चाबूक स्वरासी वरी बैसवित. तेने घोडा फिरविला चौंगणात अतिउत्तम फिरत असे. तो दुसरा घोडा अबलक त्याचे मोल रुपये 101. तो सोडून तात्कालिक आणिला विक्रमापासी. तो त्या सौदागरे काय केले राया विक्रमासीच बैसविले.
घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरत असे. तव त्या घोड्याशी कोरडा मारिता, घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता, महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता, तो अधिक जाय पंथा. थोर अवस्था हये चित्ता, केवी वर्तले म्हणूनी. दूरदेशी अति उजाडी, जेथे घोर वन महाझाडी. तेथे नदीच्या पैलथडी, घोडा जाऊन उतरला. तेथे राव उतरला खाली, तव नवलपरी वर्तली. वारू नाही नदी गुप्त झाली, झाडाझुडा सहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी, काय विचार पै जाहला. तवम अस्तासी पावला वासर म्हणे, अंधाकार प्रवर्तला रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी, मार्ग न दिसे नयनी. मग तेच पौढला. 4 प्रहार गेल्यावरी, उदयासी आला तमारी. मग तो एक नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथोनी 4 योजने दूर, तामलिंगा नामनगरी. तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोचला. इकडे उज्जैनीची कथा राहिली, आता पाहिजे श्रवण केली. नगर रजने वाट पाहिली, 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा अमुचा अम्मासी. कोणीकडे नेले वारूसी, राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर, कोसी दो कोसी कोस 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्व शोधूनी आणा रायासी. नाही तर आम्हासी, पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोध न लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलविले. म्हणे वारूचे मोल काय वाहिले, ते सांगा आम्हासी. त्याने मोल सांगताच झडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाटी, मागे काय वर्तली गोष्टी. नगर जन सर्व होती कष्टी, देशपट्टने धुंडिली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया ताम निंदापुरा नगरी, रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्व धनाढ्या थोर. तेव्हा तयाचे दुकानावर, राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणूनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोल भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैशासी, आम्ही क्षत्रिय असो प्रियसी. आमुचा मुलक दूरदेशी, शनी एक तेथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड्र साधिक. भात पुऱ्या सांडग्या देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवा वया. भोजन करोनी लवलाया, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्यास्नान, सत्वर सरिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न, सेवन तृप्ती पावला. तेव्हा वैश्य क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी, तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्याका, नाम तिचे अलोलिका. तिचा पण हाची देखा, इच्छिला वर करावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्व शोध करी निरंतर. तव्हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिक. पुढील अध्याय पुढील भागात. श्री शनेश्वर महाराज की जय.